हालेलुया. आपण प्रार्थना करूया. परमेश्वर पिता, सदर दिवसाबद्दल तुझे आभार मानतो. महापरमेश्वर आशीर्वाद परमेश्वर तुमच्या वचनात चालणारा प्रत्येकाला साहित्य ही प्रार्थना आम्ही आमच्या परमेश्वर ख्रिस्ताच्या नावाने करतो. हालेलुया. आजचा काळ कसा आहे तर तिमितामध्ये व पत्रामध्ये ह्या दोन गोष्टींमध्ये बरेचसे अनुभव माणसासाठी आणि तुम्ही आणि मी कशी होते आणि आपल्याला कसं व्हायचं आहे या दृष्टीने यावर वचनाचा अनुभव आपल्यासाठी ठेवलेला. तर तिमितामध्ये आणि पत्रामध्ये ह्या दोन गोष्टीचा अनुभव घ्यायचा आहे. तसाच मत्ते 10:17 प्रभू येशूने माणसाच्या बाबतीत जपायला सांगितलेलं आहे. तर तुम्ही आणि मी आपण कसे होते ना आता आपल्याला कसं व्हायचं आहे यावर आपल्या प्रत्येकाने या वचनाद्वारे एक अनुभव घ्यायचा आहे. तर पहिलं प्रथम आहे तिमिताचे दुसरे पत्रामध्ये 2रा अध्यायामध्ये 14 आणि 26 वचनामध्ये एक अनुभव आपल्याला आणायचा आहे. तू या गोष्टीची त्यांना आठवण दे. आता तुम्ही आणि मी यात सगळे माणसं आहेत, कोण कोणाच्या दोषात नाही किंवा कोणावर दोष येतो असं नाही. तर त्या काळामध्ये ज्या काही गोष्टी होत्या आणि गोष्टी घडत होत्या त्यावेळेला त्यांनी आठवण करून द्यायचं. तुम्हाला आठवण आहे, मला सुद्धा आठवण आहे. आपण कसं वागलं पाहिजे, आपण कसं बनलं पाहिजे, आपल्याला कसं बनायचं आहे या सर्व व्यक्तीला ते शिक्षण आहे. पुरुष असो, स्त्री असो, कोणी असो, या सर्वांना एक आत्मिक शिक्षणाविषयी या तिमिताच्या दुसऱ्या पत्रामध्ये 2 अध्याय 14 ते 26 वचनामध्ये पुढची वचन आहेत. त्यांना प्रभू समोर निक्षून सांगे. आता प्रभू समोर म्हणजे काय म्हणते 18-20. आता आपण या वचनात आहे, आपण या प्रार्थनेत आहे, या मार्गात आहे, या शिक्षणात आहे. तेव्हा त्यांनी सांगितले त्यांना निक्षून सांग. आता तुम्हाला काय हे निक्षून सांगायला सांगितलेलं आहे. त्या टायमात त्यांना सांगितलं तसं तुम्हाला ना मला सांगितलं. शब्दयुद्ध करू नका, ते कशाची उपयोगी न करता ते ऐकण्याच्या नाशास कारण होते. आता शब्दयुद्ध अनेक ठिकाणामध्ये होतेच आणि अनेक ठिकाणी चाललेलं आहे या समाजामध्ये. त्यांनी काय सांगितले नाशासाठी म्हणजे आपल्या नुकसानासाठी ते कारणीभूत आहे. आपण नुकसानात का पडावं? ऐकणाऱ्या गोष्टी ते चुकीचं काय सगळं असेल ते ऐकू नये. आता मला एक लोक बरोबर बऱ्याच गोष्टी याविषयी बोलतात, मी ऐकत नाही कारण मला माहिती आहे. कारण आपण जर या गोष्टी ऐकलं तर एका दुष्टाच्या घरामध्ये आपण वस्ती करत आहे. समजलं? जेव्हा आपण चुकीच्या गोष्टी घेतो ना तेव्हा आपण दुष्टाच्या घरामध्ये आपलं भविष्य थांबत असते. तू सत्याच्या वचनाची तू योग्य विभागणी करून नीट सांगणाऱ्या लाज वाटण्यास आता आपण देवाचे काम करणारे कार्य करणारे प्रचार करणारे सुवार्ता करणारे किंवा प्रार्थनेत येणारे अनेक व्यक्ती आपल्याद्वारे ते 5 वेळा कसं दिले की आपल्याद्वारे परमेश्वराची गौरव झाले पाहिजे. सैतानी गौरव नाही की सैतानी गौरव सैतानाचा फायदा ना आपल्या स्वतःच्या भविष्याचं नुकसान हे आपल्यामध्ये निर्माण होते. आपल्यामधून चुका न घडावं. जसं चुका घडत जाशील तर आपल्यामध्ये प्रत्येक प्रश्नाचं उत्तर आपल्याला दुःखाचं मिळेल, समस्याचं मिळेल, संकटाचं मिळेल, निराशाचं मिळेल. आपल्याला परमेश्वराने कोणता विषय शिकवलेला, कोणते मार्ग सांगितले, कोणते नियम सांगितले याकडे पहिलं लक्ष केंद्रित करायचं.
हालेलुया. आता बरेचसे लोक असे आहेत हालेलुया, विश्वासाचा नाश करतात. तुम्ही आत्मिक गोष्टीत आहे, सामर्थ्यिक आहे, अभिषिक्त आहे, तुम्ही देवाच्या मार्गात देवाच्या नियमात आहे, तर तुम्ही कुठेतरी स्ट्रॉंग झालेले व्यक्ती नाही. बरेचसे लोक आपल्याला अनेक प्रश्न देतात आणि अनेक प्रश्नामध्ये आपल्याला गुंतवायचा प्रयत्न करतात, आपल्याला देवापासून बाहेर काढायचा प्रयत्न करतात. हालेलुया. मनुष्य आपल्या जीवनात कितीतरी प्रश्नामध्ये उतरला तरी देव आपल्या प्रश्नाचं उत्तर सोडणारा परमेश्वर आहे. काय सांगते? देवाने घातलेला पाया स्थिर राहतो. हालेलुया. आता पौलाने काय सांगितले? ज्या वेळेला दरिद्रास पहिल्याबद्दल 3:10 पासून पाया कोण घालतो, बांधकाम कोण कसा करतो, परमेश्वरचा मार्ग कोण शिकवतो ना परमेश्वरच्या मार्गापासून बोलतो कोण. आज हे जग आहे, या जगामध्ये अनेक प्रकारचे लोक तुम्हाला भेटतील, पण तुमचं जीवन कंट्रोलात राहिलं पाहिजे. तसं आम्ही आमचं भविष्य जे आहे परमेश्वरावर पूर्णपणे विश्वास ठेवून आणि त्याच्या मार्गाप्रमाणे चालणं गरजेचं आहे. पेत्र पाण्यावर चालला. आता पाण्यावर चालणं काही साधं सोपं आहे का? सोपं आहे का? नाही. मग तो पाण्यावर कसं चालला? येशूवर भरवशासाठी विश्वासाने चालला म्हणून तुम्ही बुडले. बरोबर? बुडले का? नाही. तुम्ही आता येशूवर विश्वासात आहे, तुम्ही बुडणार नाही, पण तुम्ही विश्वासापासून बोलणार तर तुम्ही बुडणार. काय करणार? बुडणार. आम्ही इथेच भाऊ करतात, तिथेच आम्हाला मुश्किलात पडते. हा शिक्का मारलेला आहे प्रभू. काय सांगते? आम्ही जे आहे त्याला ओळखतो. जो कोणी परमेश्वराचं नाव घेतो अवनीपासून दूर राहावे. कारण 10:9 येशू प्रभू असं तो मुखाने कबूल करतो, अंतःकरणात विश्वास ठेवतो, तेव्हा त्याचं मग आम्ही ख्रिस्ती ह्या मार्गामध्ये जीवन जगतात, आम्ही ख्रिस्ताचं वचन घेतात, ख्रिस्ताच्या मार्गाकडे लक्ष देतात, तर आम्हाला ख्रिस्ताची ओळख. आज या समाजामध्ये ख्रिस्ताची ओळख अलग आहे आणि माणसाची ओळख जास्त आहे. म्हणजे माणसाच्या बाबतीत प्रभू येशू ख्रिस्त आपल्या प्रत्येकाला एक प्रश्न देतो आणि हे प्रश्न तुम्हाला मला सोडायचे आहे. आता जर तुम्ही त्या प्रश्नामध्ये चालले असेल तर तुम्हाला त्याचं उत्तर परमेश्वर देईल. पुढे काय सांगते? बघा, आता मोठं घर जर असेल, काय बनवलेलं आहे त्या काळामध्ये सोन्याची वस्तू असायच्या. बरोबर? आता आपण घरामध्ये डेकोरेशन बघतो, काय सिलिंग बनवलाय, काय लाद्या मारल्या, काय डिझाईन काढलाय. बरोबर की नाही? परंतु अंतःकरणामध्ये काहीच बनवलेलं नाही. फक्त नफरत, निंदा आणि द्वेष आणि हेवा हेच फक्त अंतःकरणामध्ये शोभा आहे. आमची शोभा नाहीशी झाली. आमच्या अंतःकरणामध्ये अस्वस्थताचं चित्र बनलेलं आहे. किती सुंदर पौलाने काही पत्र असं लिहिलेलं आहे की त्यांनी एवढं कार्य केलं की त्यांनी जसं लोकांना सतावलं, लोकांना त्रास दिला, लोकांना दुखवलं, पण प्रत्येक संकटामध्ये त्यांनी सगळं भार सांभाळलं. जेव्हा त्याला घोड्यावरून खाली पाडण्यात आलं तेव्हा त्याला दिसला, प्रभू तू कोण आहे? कोणत्या माणसावर अत्याचार, अन्याय, माणसाची निंदा, माणसाचा छेड, माणसाचा द्वेष, माणसाची हेवा हे बायबलमध्ये स्पष्ट दिले करायचं नाही. पण आज समाजामध्ये हे जास्त आहे की आम्ही कोणाचा तरी दोष काढतो, कोणाची तरी निंदा, कोणाची पण हेवा करतो, पण आम्हाला देव पूर्ण बघतो. 145 सगळ्यांनी सावध राहायचं, कारण ही वेळ आपली नाही. मी रोज 1 सेकंद गिनती करतो, कारण कधी घटका येईल त्याबद्दल रेडी राहा. आपण इथून गॅरंटी सहित पुढे भविष्य पोहोचू शकेल असं आपल्यामध्ये नाही. कारण आत्मा जो आहे तो पूर्ण पवित्र कार्यास्त आहे आणि पवित्र आत्मा
शिकवणार आहे, रोज आठवण देईल तुम्हाला. एक आज दिवस वाढला, उद्या दिवस वाढला, पण उद्याचा पुढचा दिवस वाढेल माहिती नाही. क्षण आणि समय याचा नेहमी उपयोग करायला 16 मध्ये वचन पसंत दिलेलं आहे. मी हमेशा सांगतो की एक नेहमी पाठ, म्हणजे नेहमी पाठ करा की आम्हाला देवाच्या राज्यात राहायचं आहे. आज आपण खरोखर कोणत्या कार्यास उपयोगी आहे? आपल्या सगळ्यांना मान आहे, आणि मान नसला तर परमेश्वराच्या मार्गात तुम्ही आहेत. आपण प्रत्येकी परमेश्वराच्या मार्गाचा मान आहे की तुम्हाला लोक ओळखणार की तुमच्यामधून काहीतरी चांगली वृत्ती आहे. हालेलुया. रोमकार 2:24 तुम्हामुळे परमेश्वराचे नावामध्ये निंदा होते, तशी निंदा नाही करा. म्हणजे मी ख्रिस्ती आहे तर माझ्यामध्ये ख्रिस्ती हा मार्गाचा अनुभव लोकांना. आणि मग ते 5:2 पासून येशूने तोंड शिकवायला लागला. जेव्हा येशूच्या मागे लागणारे लोक होते त्याची निंदा, छळ, अत्याचार, अन्याय झाला. आता पौलाला एवढं त्रास दिला, लोकांनी एवढा सतावलं की त्याची कर्म होती त्याला स्वतःला कळायला लागली की मी हे केले म्हणून माझा आता मला पाप इथेच भोगायचं. त्यांनी तिकडे पाप सगळी भोगली आणि त्याला शेवटी उत्तर मिळाली. पौलाच्या बऱ्याचशा गोष्टीचा इतिहास तुम्हाला किती सुंदर रीतीने त्याच्यावर मार्ग, त्याच्यावर अन्याय आणि छळ झाला. त्याला मारायला सुद्धा आले, त्याला टोपल्यातून खाली पण उतरवण्यात आलं, पण देव त्याच्या बरोबर होताच. का होता? कारण नीतिमानावर पूर्ण लक्ष होतं. कारण तो नीतीमध्ये जेव्हा प्रवास करायला लागला ना तेव्हा त्याच्यावर पूर्ण नजर दिली की याला मी छळणार पण, याला सतावणार पण, याला दुखवणार पण नाही, याला चांगलं पण मीच करणार. परमेश्वर त्याला फारो आणि मोशी अशा पद्धतीचे दोन्ही अनुभव त्याच्या एका शरीराच्या आत्म्यामध्ये घुसवतो. आणि मग पौलाला सगळ्या गोष्टीची जाणीव झाली. आणि असं करता त्यांनी सगळ्या बाबतीत 14 पत्राचा उल्लेख करून ठेवला, अशासाठी की आम्हाला जाणीव व्हावी की हा माणूस एवढा खराब होता, हा कसा बदलला. तुम्ही स्वतःला शिका, मी सगळ्यात खराब होता, मी कसा बदलला, हेच तुम्ही लोकांना सांगा. मग आपली निंदा होते की नफरत होते की द्वेष होते, त्याचा विचार करायला आपल्याला गरज नाही. त्यांनी आपली निवड केली 15-16 प्रमाणे, तर आपल्याला त्या निवडच्या मागेच लागायचं. ही शिक्षण माणूस तो वाप आहे. बघा, आता आपल्या स्वतःला शुद्ध करायचं, दुसऱ्याला शुद्ध करायला जायचं. मी पापी आहे असं बोल, तो पापी आहे नका बोल. दुसऱ्यांना दोष देऊ नका. रोग दुसरा तिसरा या विषय डेसिजन तुम्हाला दिले, मी स्वतः पापी आहे. कोण ते समजू, या सगळ्या पापीपेक्षा मी आपली पाप स्वतः आपल्याला कबूल करायची की मी किती दोषी आहे, मी किती गुन्हेगार आहे, मी किती पापी आहे. त्यावर आपल्याला शिक्षण घ्यायचं आहे. प्रत्येक चांगल्या कामात तयार केलेले आपल्या सगळं भांडं कसं असते तशा प्रकारे तो चांगल्या कामामध्ये राहिलं पाहिजे. भांडं आपल्या व्यवस्थितपणे आपल्या पाणी जो आहे तो म्हणजे काय करतो, सुशिक्षित सांभाळून ठेवतो. भांड्याच्या बाहेर पाणी जात नाही, भांड्याच्या आतमध्ये पाणी राहते. जेव्हा आपल्याला गरज असते तेव्हा आपण त्याच्यात घेतो, तत्परत तो सुरक्षित ठेवतो. आपल्या कपड्यात पैसे असले तर आपण लॉक करून ठेवतो, पण भांड्यावर लॉक नाही, भांड्यावर टाकून देतात की धूळ पडू नये. बरोबर.
प्रभूचं नाव करणाऱ्याबरोबर नीतिमत्व, विश्वास, प्रीती, शांती यांच्या पाठीसला. हालेलुया. आपण कशाच्या मागे लागायचं? कशाच्या पाठीमागे लागायचं? निंदा, आपलं द्वेष नाही. तर परमेश्वराने आपल्याला सत्य, प्रामाणिक मार्ग, चांगलं शिक्षण, चांगले नियम, चांगल्या विधी याच्या पाठीमागे लागायचं. आणि जो खरोखर परमेश्वराच्या शिक्षणात आहे, वचनात आहे, नियमात आहे, त्याच्या मार्गात आहे, त्याला परमेश्वर मोठ्या प्रमाणात एक स्ट्रॉंग ताकद आणि शक्ती उत्पन्न करून देत आहे. परमेश्वराचं राज्य जे आहे ते सर्व मानवाला ऐतिहासिक मार्ग दाखवते. मूर्खपणाच्या व अज्ञानाच्या पाठीवर विषयांपासून दूर राहा, कारण त्यापासून प्रगती उत्पन्न होतात. हालेलुया. आता तुम्ही विचार करा, आपल्याला माहिती आहे या गोष्टी चांगल्या आहेत त्याच पकड, वाईट आहे जिथे नफरत आहे, जिथे निंदा आहे, जिथे भांडण आहे, तिथून पासून दूर राहायचं. आपल्या सगळ्यांना परमेश्वराने एक सुंदर हत्यार दिलेले आहे. आणि हे देविताचे आणि गीताला पत्र तुम्ही वाचलं तर आपल्या सगळ्यांच्या सुविधा चांगल्या आहेत. म्हणजे आपल्याला चेंज करणं. आपण घराच्या सुखसुविधा बघतो, परंतु आपल्या आत्म्याची जर सुखसुविधा नसेल तर आपलं जीवन 0.000 पॉइंटवर येईल. प्रत्येक माणसाला अनुभवी शिक्षण घेणं गरजेचं आहे. प्रत्येक मनुष्य वेगवेगळ्या जॉबसाठी कोर्स करतो, कॅम्प्युटरचा कोर्स करतो, इंजिनियरचा कोर्स करतो, काय करतो, बरोबर की नाही? पण स्वतःच्या भविष्याचे कोर्स नाही करत की मी भविष्यात कसं राहावं, या समाजात कसं राहावं, या समाजाचे मार्ग कसे स्वीकारावे, पण मी आत्मा कसा जेव्हा परमेश्वरचा मार्ग काय करावं, मी इथे कसं बनावं, इथे कसं राहावं, याच्याविषयीचं माझं भविष्य मला चेंज करायचंय. हे तुला ठाऊक आहे. प्रभूच्या दासाने भांडून. आता तुम्ही कोण आहे? दास आहे. प्रत्येक माणसाला तो त्याचे निधन तिचे निधन अरे सोड या विषयात जाऊ नका. कारण आपल्याला परमेश्वराने मुद्दे दिले. त्या काळामध्ये पण तसं होतं. त्या काळात तसं झालं म्हणून या काळात होऊ नये तुम्ही आणि मी या परिस्थितीमध्ये प्रभूच्या मार्गात चालणं गरजेचं आहे. आपल्याला माहिती नाही तेव्हा शिक्षण सोडून दिलं, पण आपल्याला आता माहिती दिली तर त्या शिक्षणाद्वारे आपल्या सगळ्यांना ऍडजस्टमेंट करायचं. शिक्षण देणारा असे सांगेल कदाचित ते त्याला सत्याची होण्यासाठी पश्चाताप बुद्धी देईल. हालेलुया. देव आपल्याला सत्याचं ज्ञान देण्यासाठी पश्चाताप देतो. म्हणजे आपल्या सर्वांना पश्चाताप झाला पाहिजे. तुम्हाला ना मला प्रत्येकाला देवाची जाणीव झाली पाहिजे की आम्ही देवाच्याच मार्गाच्या व्यक्तीच्या द्वारे चालायचं आहे. लोकांच्या मार्गामध्ये लोकांच्या मार्गाने कधीच कोणत्या व्यक्तीने प्रवास करू नये. हालेलुया. ते आपला घात करायला येतात. ते दुष्टाचं घर असते. ते दुष्टाचं घर सतावांचं घर असते. आता आपल्याला शुद्धीकरणामध्ये प्रवास करायचा आहे. मी देवाच्या बरोबर आहे. आता मला शुद्धी आली. नशामध्ये कसं असतं, शुद्धी येत नाही तर काय करतो. जेव्हा शुद्धी आली, जेव्हा आपल्या जगात होते, या पापात होते, घाणीत होते, नाशात होते, खाण्यापिण्यात होते, तेव्हा एक शुद्धी आली. आणि हे काय ते सगळं लाईफ चुकीचं आहे. मग त्या शुद्धीकरणातून बाहेर उतरल्यावर आपल्याला त्याची जाणीव झाली की परमेश्वर आपल्या बरोबर आहे. म्हणून की सत्य समजेल, सत्य तुला बंधनातून मुक्त केलं जाईल. तिथाला पत्र 1:10-16 आपल्याला बरेच लोक येते. एखादा माणूस सुद्धा करून घेतो तर
अशामध्ये पण बरेच लोक आहेत हालेलुया की मी ख्रिस्ताचा स्वीकार केलेला आहे, मला माहिती आहे सगळं काही हालेलुया, पण तसं ते नसते. तर पुढे काय सांगते, त्यांचे तोंड बंद केले पाहिजे. जे शिकू नये ते अनितीने परिसर बनवण्यासाठी शिकून ते संपूर्ण करण्याचा विश्वासाचा नाश करतात. वंशवाद त्या लोकांनी त्यांचा सोने संदेशातून सरळ दुष्टपक्षी आणि खाणार असतात. हालेलुया. आता माणूस कशा पद्धतीने परिस्थितीमध्ये प्रवास करतो हालेलुया, आपण दुष्ट असल्यानंतर आपले आचार विचार बदलतात हालेलुया. आता जर तुमचे आचार विचार बदलले तर तुम्हाला एक अनुभव त्याच्यातून शिकायचा आहे. त्याने काय सांगितले, विश्वासात त्यांनी खंबीर व्हावे हालेलुया. आता तुम्हाला खरोखर विश्वासात चालायचं आहे. जर तुम्ही खंबीर नसेल तर कसं, योशुआ 1:1-9 दिले, त्याला सरळ भाषामध्ये शिकवलेलं आहे, तू खंबीर हो, हिम्मत धर, घाबरू नका, परमेश्वर तुझ्या बरोबर आहे हालेलुया. विटाळणे आणि विश्वास न ठेवणारे त्यांना काही शुद्ध नाही, त्यांची बुद्धी हालेलुया. आता आपण विचार करा, बुद्धीचा वापर आपण केला नाही तर परमेश्वराचा वापर काय करतो. प्रत्येक माणसाला सावध राहायचं आहे. योहान 4:44 स्वतःच्या घरात गावात मान्यता नसती. देवाची लोक कधी असतात माहितीये का, जे मृत्यू म्हणजे देव त्याला जेव्हा त्याच्या घरी नेतो बघा, तेव्हा त्याला जाणीव होती आणि ते सांगतात, अरे हा तो देव होता, हा तर देवाचा पुत्र होता, त्याला देवाने कसं बनवलं तसं बनवलेलं हालेलुया. प्रत्येक संदेशाच्या पाठीमागे तसंच आहे, त्या अगोदर सगळ्यांना शिळ असतं. प्रत्येक व्यक्तीच्या जीवनामध्ये तशाच घटना आहे. म्हणून आपल्यामध्ये आतापासून सुरुवात करायची आहे आणि स्ट्रॉंग व्हायचं आहे की मी देवाशी होय. दुसरा अध्याय म्हणजे 1-10. तू तर सुशिक्षणाला जे शोधते ते बोल. देवाच्या वचनाद्वारे तुम्हाला जीवनामध्ये काहीतरी अनुभव घ्यायचा आहे आणि अनुभव घेत असेल आणि त्या शिक्षणाला जे शोभेल तेच बोलतो. कारण आम्ही शिक्षणाला जर शोभत नसेल तर बोलून आमचा फायदा होत नाही. आपल्या सगळ्यामध्ये एकच गोष्टी शिकायची की आम्ही विश्वासामध्ये पहिलं प्रथम आणि दूर राहायला पाहिजे. कारण देवाने आमची निवड केली. आपल्या सगळ्यांची 1:12 की आपण आपल्या सगळ्यांना निवड केली की आपण देवाचे पुत्र आहे आणि आपल्या सगळ्यांना कामं दिले. तुम्हाला मला सगळ्यांना कामं दिले का असं नाही मी वेदीवर असला म्हणून हे मी की माझ्याकडे गिफ्ट दिले आणि तुमच्या सगळ्यांमध्ये गिफ्ट आहे, तुमच्या सगळ्यामध्ये देव आहे. पण तुमच्याकडे परमेश्वराचा आत्मा बोलणार आहे. एका आत्म्याद्वारे तुमचं भविष्य मजबूत तयार करायचं आहे आणि जर तुम्ही त्या आत्म्याद्वारे प्रवास करत असेल तर परमेश्वर तुम्हाला त्या प्रवासातून आपल्याला शिकायचं आहे. आपण शिकत नाही म्हणून प्रकरण 12:12 सांगतो, सैतान आपला काळ थोडा आहे तो तुम्हाकडे. अरे तुम्हाकडे आला तर तुम्हाला कोणत्या गोष्टी घ्यायच्या आहे, चांगल्या घ्यायच्या का वाईट घ्यायच्या ते तुम्ही सावध राहायचं. कारण परमेश्वरी वचनाद्वारे सही केलंय. सैतानीची कृती आहे ती कशी आहे आणि परमेश्वराची कृती केली ती कशी आहे, त्या बाबतीत आपल्याला प्रवास करायचा.
विषय तोच आहे, बरोबर. म्हणजे इकडची असं झालं, तिचं तसं झालं की तुझ्या कानावर आले ना तर तुझ्या कानात ठेव, आणखी थोडे वाया ठोकायचे नाही आपल्याला, बरोबर ना. इकडे टोकतात, इकडे टोकतात, इकडे टोकतात, नंतर मग काही असतात ते अशा पकडून करतात, म्हणजे कान पडला नाही. जुने लोक सांगतात पुण्याला कान असतात, बरोबर. कारण की पुण्याला वरच्या हवा खाण्यासाठी एवढे कान असतात, त्या कानाला हवा लागलं तर कंटाळा, बरोबर नाही. कुठे काय चाललं असेल ना, त्या आता या कानामध्ये एअरफोन एवढे आहेत ना, मला आरती कळते, ताबडतोब कळते तिकडे काय झालं, इकडे काय झालं, तर आपलं 1 सेकंड मध्ये पोहोचते कधी माहिती. आताच्या स्त्रियांच्या बाबतीत, पुरुषांच्या बाबतीत, हर एक व्यक्तीच्या बाबतीत धोका आहे. कारण काय माहिती का, देवाच्या मार्गावर आपण नाही, आपले मार्ग सगळे डाऊन होत चालले आणि ह्यामुळे आपण सगळे जास्त आजारी पडलो. पूर्वी पण आजार होता का? हे आजचा काळातलं सिस्टम आहे. कारण या शेवटच्या काळात विश्वासापासून रोखून जाणार. लोक 8 मध्ये गेले, आम्ही अरे या शरीराच्या आजारासाठी उपचार सगळे करू शकतात, पण या आत्म्याचे उपचार करायला सगळे विसरला. स्वर्गात जर जाणारं जीवनच नसेल, तुमच्या जीवनाला काय मिळेल? फक्त एखादा आजारी माणूस असते ना, त्याच्या घरी जागा त्याला भेटा आणि त्याची शेवटची कंडिशन काय आहे ती पण बदलते. जिंदगीभर तो कष्ट करतो, मेहनत करतो, पैसे जमा करतो, सगळं खाणं पिणं पार्टी प्रोग्राम सगळ्या जमा करून तो आपल्या शरीरामध्ये ऍडजस्टमेंट करून बसतो आणि शेवटच्या काळात ती जी वेळ येते तेव्हा तो डॉक्टरच्या चरणाशी जाऊन बसतो. मग डॉक्टर त्याला शेवटला सांगते की तो करेल ते खरं, कारण डॉक्टरचे उपचार त्याच्या योजनेनुसार तो बरोबर करतो, पण त्याच्यापेक्षा एक वरती आहे, तो त्याच्या उपचाराद्वारे तो त्यांना सांगतो की तो करेल. पहिला आजार येते ना, तो कोणाला स्मरणाचा येत नाही, आणि दुसरा आजार येतो ना, त्याचं नवीन जीवन आहे, त्यांनी फक्त पुढचं भविष्य देवासाठीच, आणि ते जर त्याने वापरलं नसेल तर काही वर्षात काही दिवसात त्या शेवटची घटना त्या माणसाच्या मध्ये त्याला निमित्त नसते. मी हा सल्ला नेहमी प्रत्येक माणसाला सांगतो, कारण तुम्हाला नवीन जीवन दिलेलं आहे देवाने, तर तुम्ही देवासाठी काय करा, परत तेही गोष्टीकडे वळायचं नाही कोणत्या माणसाने. मी जेव्हा आजारातून मुक्त झालो ना, तेव्हा मला वाटलं की आता माझं जीवन देवासाठीच ठेवलं, कारण लाईफ जीवन, जर मी स्वर्गात जाणार नाही तर माझं लाईफ इकडेच आहे, पण मला जर स्वर्गात जायचंय तर देवासाठी मला दुःख भोगावे लागेल. काय एक भविष्य आपलं आहे आणि कोणत्या भविष्यात आम्ही आमचं जीवन घेतो. मग त्या 8 अध्याय 5 पासून शताधिपती एवढा पैसा दर संपत्ती एका चाकरासाठी येशूच्या चरणाशी होत, त्या शब्दाची अपेक्षा करत काय आपलं लाईफ आहे. आता हे जे जीवन आहे ना, तुमचं 10% तुमच्या स्वतःसाठी ठेवा आणि 90% देवासाठी ठेवा. या वेळेला तुम्हाला जिंकायचं. कोणाला जिंकायचं? स्वर्ग राज्याला. मग ते सांगते पहिलं राज्य व नीतिमत्व मिळवण्यासाठी झटा, हे सगळं तुम्हाला मिळेल. आज आपल्या जीवनामध्ये गोष्टी शिकायच्या आहे आणि त्याप्रमाणे आपल्या सगळ्यांना त्याचा अनुभव घ्यायचा आहे. हालेलुया. हालेलुया.
म्हणजे आपल्यामुळे देवाची लीला. आता तुम्ही प्रार्थनेला जातात बरोबर वागत नसेल तर त्यांनी तिकडे सांगितलेलं आहे की तिकडे हालेलुया की देवाच्या नावाची लीला होऊ नये. कशाला बोललं की देवाच्या नावाची लीला होऊ नये? वचन तसेच तरी पुरुषांनी मर्यादेची नसावे, मुद्द्या बोलून कर. वचन सर्व गोष्टींविषयी चांगल्या कामाचा कित्ता असे स्वतःला दाखव. शुद्धता, गांभीर्य, वचनात दोष लावता येत नाही. ज्याला दोष लावता येत नाही असे सद्भाषण, ज्ञानाचे शिक्षण युक्त असू दे. वचन यासाठी विरोध करणाऱ्याला आपल्याविषयी वाईट बोलण्यास जागा असल्यामुळे लाज वाटावी. हालेलुया. म्हणजे आज विचार करा, तुम्ही प्रार्थनेत येणार आणि लोक विरोध करणार आणि होत आहे सगळ्यांचं होतं बरोबर. प्रार्थना करणाऱ्या प्रत्येकाच्या पाठीमागे विरोध आहेच. पण जागा कुठे पाहिजे? मग तुम्ही कुठे आहे? तुम्हाला काय करायचंय? तुम्हाला काय करायचंय? तुम्हाला काय घडवायचं आहे? हे पहिलं लक्ष केंद्रित करणं. आपल्या सगळ्यांना एका महत्वाचं घर बनवायचं आहे. त्यासाठी दासानो तुम्ही आपल्या धन्याच्या अधीन असावे, त्याला सर्व प्रकारे आमच्या प्रत्येकाला एक शिक्षण जोडायचं आहे. मग तुम्ही कुठे आहे आणि कशा प्रकारे तुमच्यामध्ये एक प्रवास जोडायचा आहे बरोबर. आता जर तुम्हाला ना मला जर चांगल्या रीतीत चाललं तर तुम्हाला ना मला परमेश्वराचा एक मोठा एक आशीर्वाद येईल आणि तो आशीर्वाद असा येईल की तुम्ही कोणतरी देवाच्या राज्यामध्ये महत्व व्यक्ती बनणारे असणार. तिसरा अध्यायामध्ये 1 ते 11. आज आपल्या प्रत्येकाच्या जीवनामध्ये एक शिक्षण घ्यायचं आहे बरोबर नाही. आपल्यामध्ये नम्रता, आपल्यामध्ये एक शांती, आपल्यामध्ये कार्य आणि आपल्यामध्ये मार्गाचा अनुभव, एक पवित्र आत्मा. हालेलुया. प्रत्येक माणसाने बघा जेव्हा येशूने माणसाची घडण केली मग ते 8 अध्याय ना 18 पासून वचन देवाची लोक असतात ते डोक्याचा विचार करत नाही, त्या डोक्यावर भार घेऊन चालायचा विचार करतात. श्रीमंत माणूस आहे, श्रीमंत माणसाला पैसा पहिला लागतो बरोबर. त्याला पैशाचा एक लोभ आहे, प्रत्येक माणूस पैसा, परंतु उद्या सकाळी कुठे जाणार आहे त्याचा माहिती नाही. तर पुढचं बघूया.
स्मूथली. हालेलुया. त्याने काय सांगितलं माहितीये का, तू पुढचा विचार करू नका, मेल्यात तर मरू दे ना, तू जा आणि देवाच्या राज्याची घोषणा नाही त्याला. तर आपण छोटीशी एक प्रार्थना करूया आपण एक छोटीशी प्रार्थना करूया परमेश्वराला. संत दिवसामध्ये तुझ्या आनंद मान परमेश्वर, आशीर्वाद परमेश्वर तुमच्या वचना सांगणाऱ्या प्रत्येकांना सहाय्य करायचं तो आमच्याकडे आशीर्वाद त्यांच्यावर आपल्या प्रत्येक कार्यकर्त्या परमेश्वराचा आशीर्वाद विशेष प्रार्थना ही प्रार्थना येशूच्या नावाने करतो. आमेन. हालेलुया.